अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. त्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला मांडलेल्या स्थगन प्रस्तावावरच्या चर्चेत फडणवीस बोलत होते. गेल्या 4.5 वर्षापासून सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार प्रलंबित आहेत. ते एकत्रितपणे लवकर देण्यासाठी मुख्यमंत्री याच आठवड्यात बैठक घेऊन तो विषय मार्गी लावतील अशी माहिती फडणवीस यांनी वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर दिली. तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधून कृषी उपसंचालक वर्ग 1, तालुका कृषी अधिकारी वर्ग 2 आणि मंडळ कृषी अधिकारी वर्ग 2 ही पदं भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षी 13 जुलैला लागला आणि 202 उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या संदर्भात हे अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यानंतर विधानसभेतही 8,609 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.